अहमदनगर शहरातील गावडे मळ्यातील बंद पाईपने बुजवलेले ओढे नाले तात्काळ खुले करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी केली आहे। अहमदनगर शहरातील बुजवलेले ओढे नाले मनपा प्रशासनाने उघड्या डोळ्यांनी पाहावे आणि ते खुले करावे। जर खुले करता येत नसेल तर उर्वरित ओढे नाले बुजून टाकावे। मनपा प्रशासनाला नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाची दखल घेता येत नसल्याने पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पावसाचं पाणी शिरून मोठं आर्थिक नुकसान होत आहे। तसेच या परिसरात साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरले जातात। गावडे मळ्यातील बंद पाईपने बुजवलेले ओढे नाले तातडीने खुले करा, अन्यथा महापालिकेत तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी आयुक्त यशवंत डांगे यांना दिलाय। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांच्यासह सचिन कुसळकर, अर्जुन ससे, परेश खराडे, डॉक्टर महेश बोरकर, विकास बडे, वसंत पारदे, विक्रम लांडे, रामदास अमृते, वैशाली भांड, मंदा बेरड, प्रतिभा बडे, कावेरी काकडे, उषा कांबळे, जया ससे, श्रद्धा सबन, मनीषा गांगर्डे, राजश्री झावरे, संगीता शेकडे, ज्योती शिंदे आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना सचिन कुसळकर म्हणाले, गावडेमळा व शिव चिदंबर मंदिर परिसरातील पारंपरिक ओढे नाले छोटे पाईप टाकून अतिक्रमण करत त्यावर बांधकाम केले। विशेषतः स्काय कोर्ट, चैतन्य हॉस्पिटल आणि श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल यांनी केलेल्या बांधकामामुळे नैसर्गिक ओढ्याचा प्रवाह अडून ते पाणी गावडेमळ्यातील कॉलनीतून नदीप्रमाणे वाहत आहे। त्यामुळे सर्व रस्ते वाहून गेले। हेच पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान होऊन नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। मागील 4 वर्षापासून आम्ही हा त्रास सहन करतोय। त्यातच 23 ऑगस्ट रोजी शहरात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा तीच परिस्थिती उद्भवली। त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे। हा प्रवाह 2-3 दिवस चालू राहतो। या परिस्थितीमुळे घराबाहेर पडता येत नसल्याने मुलांना शाळेतही जाता येत नाही। महिला वर्गास व नोकरदारांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागतो। या परिस्थितीला तोंड देत मार्ग काढत पुढे जावं लागतंय। महापालिकेने यापूर्वी 118 बांधकामांना नोटिसा पाठवल्या, मात्र अद्याप त्यावर पालिकेकडून कुठलीच कारवाई झाली नाहीये। तरी लवकरात लवकर गावडे मळ्यातील ओढे नाले खुले करून पावसाळ्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी नागरिकांच्या वतीनं करण्यात आली। तर यावेळी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी शिष्टमंडळाला सांगितलं की उद्या सकाळी मी स्वतः गावडे मळ्यात येऊन ओढ्या नाल्यांची पाहणी करेल आणि लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावला जाईल असं आश्वासन त्यांनी नागरिकांना दिलं। आम्ही नगरमध्ये राहणारे आम्ही गावडेमळा हा एरिया आहे आमचा नगरमधला आणि त्यामध्ये आम्ही खूप त्रस्त झालेलो नागरिक आहोत। सगळे लेडीज जे आहेत यांना जो आमचा एरिया आहे तिथून जो इतकं पाण्याचा फ्लो वाहतो की त्या 4-5 दिवस आमच्या पाण्याच्या फ्लोमधून आमच्या मुलांनासुद्धा शाळेमध्ये पाठवताही येत नाही आणि जी आमची नैसर्गिक हानी झालेली आहे त्याच्यामध्ये काय होतं की जो हा पाण्याचा प्रवाह आहे तो हौदामध्ये सुद्धा जातो, जेणेकरून आम्हाला पिण्याचं पाणीसुद्धा वापरण्यामध्ये येत नाही। तेच पिण्याचं पाणी कसं वापरणार आम्ही आणि एवढ्या सगळ्या याच्यामध्ये जे काही त्रास सहन करावा लागतो तो आमच्या सगळ्या एवढ्या 3-4 कॉलनी मिळून मध्ये सगळ्याच लोकांना हा त्रास आहे। आम्हाला कोणत्याही एका कुटुंबाला वैयक्तिक त्रास नाही आहे हा, तर सगळा पूर्ण जो गावडेमळा आहे या गावडेमळ्यामध्ये हा सगळ्यांना त्रास आहे। अहमदनगर शहरातील साविडी भागात गावडेमळा परिसरात आम्ही सर्वजण राहत आहोत आणि तेथील आम्ही सर्वजण नागरिक ह्या पावसाळ्यामध्ये इतके त्रस्त झालेले आहोत की तिथे आमच्या म्हणजे जिथून कॉलनीची सुरुवात होते तिथून सुद्धा रोड आम्हाला घरापर्यंत जाण्यासाठी सुद्धा रोडची सोय नाही आहे। इतका म्हणजे रोगराई अगदी पसरलेली आहे। तिथं प्रत्येक घरामध्ये एक तरी पेशंट तुम्हाला चिकनगुन्या, डेंग्यू याचं सापडणार म्हणजे सापडणारच। आणि जो जे नैसर्गिक ओढे नाले आहेत त्याच्यावर अतिक्रमण झालेलं असल्यामुळे तो प्रवाह जो रोखला गेलेला आहे त्यामुळे सर्व घरांमध्ये पाणी अगदी अक्षरशः पाण्याचं म्हणजे पाण्यामध्ये घरं बुडलीत असं सांगायला काहीच वाटणार नाही का। आणि प्रशासनाने याकडे काळजी द्यावी। यासारखे प्राणीसुद्धा तिथं नेहमी बघायला भेटतात पावसाळ्यात। प्रशासनाने जर आयुक्त साहेबांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे, जर त्यांच्याकडनं यापुढे त्याच्यावर काही कार्यवाही झाली नाही, कारण आम्ही यामागेही खूप वेळा यांच्याकडे निवेदनं दिलेली होती, तर आम्ही तीव्र आंदोलन करण्यासुद्धा तयार आहोत। संपतदादा बारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मदतीची अपेक्षा घेऊन आलेलो आहेत। तरी आमच्या जो काही आमची जी समस्या आहे याच्यावर थोडा विचार करण्यात यावा। पावसाची जी परिस्थिती होती मागील 4-5 दिवसाखालची ती पाहून आम्ही संपतदादांना, आमच्या इथले नगरसेवक यांना फोन केला होता
तर त्यांनी तत्काळ तिथं आले. त्यांची ती परिस्थिती बघून त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही याच्यातनं मार्ग काढू म्हणून. आमदार साहेबांनाही त्यांनी तसं म्हणजे कळवलं आहे. तर आता जर याच्यातनं काही मार्ग निघाला नाही, प्रशासनाने याच्यावर काही कार्यवाही जर केली नाही, तर आम्ही आमदार साहेब आणि संपतदादा बारस्कर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यास तयार आहोत, कारण आम्ही त्रस्तच तेवढे झालेलो आहोत. प्रतिनिधी जाहिद शेख, न्यूज टुडे 24, अहमदनगर.